नमस्कार. आज आपण मराठी कोडी भाग 17वा सोडवणार आहोत. मराठी कोडी सोडवा 10 सेकंड मध्ये. कोडी खूप सोपी, सुंदर आणि मजेशीर आहेत. फक्त कोड लक्ष देऊन ऐका आणि थोडा विचार करा, म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी पाहायला मिळतील. कोडी पाहूयात. कोड नंबर 1. हिरवा पिवळा रंग, आंबट गोड चव. हिरवा पिवळा रंग, आंबट गोड चव. क जीवनसत्वाने भरपूर. क जीवनसत्वाने भरपूर. माझं गाव आहे नागपूर. माझं गाव आहे नागपूर. ओळखा पाहू मी कोण? सांगा पाहू काय बरं असेल याचं उत्तर. कोणाचा रंग हिरवा आणि पिवळा आहे आणि चवीला आंबट आणि गोड आहे आणि क जीवनसत्व भरपूर आहेत. तुम्हाला मी एक क्लू देते. हे एक फळ आहे. आता सांगा पाहू कोणतं फळ असेल ते. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे संत्री. कारण संत्री दिसायला हिरवी किंवा पिवळ्या किंवा ऑरेंज रंगाची असते. चवीला आंबट आणि गोड असते आणि क जीवनसत्व त्यामध्ये भरपूर असतात. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 2. झाडाझाडावरून फिरतो, सरसर नाहीसा होतो. झाडाझाडावरून फिरतो, सरसर नाहीसा होतो. नाना विविध रंग बदलतो. किडे खाऊन पोट भरतो. किडे खाऊन पोट भरतो. जीभ याची लांब असते. जीभ याची लांब असते. कुंपणापर्यंतच याची धाव. ओळखा पाहू मी कोण? सांगा बरं या कोड्याचं उत्तर काय असेल? उत्तर कोड्यामध्येच लपलेलं आहे. तुम्हाला मी एक क्लू देते. तो एक प्राणी आहे. आता ओळखा पाहू काय असेल बरं याचं उत्तर. कोण रंग बदलतं? कोण रंग बदलणारा प्राणी आहे? उत्तर खूप सोपं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे सरडा. म्हण आहे की नाही एक की सरड्याची धाव कुंपणापर्यंतच आणि सरडा हा रंग बदलतो. किती मजेशीर उत्तर आहे आणि सोपं देखील. कोड नंबर 3. दोन बाहू जुळे एका रंगाचे. दोन बाहू जुळे एका रंगाचे, एका उंचीचे. एक हरवता काय काम दुसऱ्याचे. एक हरवता काय काम दुसऱ्याचे. ओळखा पाहू काय असेल बरं ती वस्तू. तुम्ही ती वस्तू रोज बाहेर जाताना वापरता. आता सांगा पाहू काय असेल बरं याचं उत्तर. उत्तर खूप सोपं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे चप्पल. आहे की नाही गमतीशीर उत्तर? एक चप्पल हरवली तर दुसरी घालता येते का? दुसरीचा काय उपयोग होतो का? तर नाही. कोड नंबर 4. दिसत नाही कधी कोणाला. दिसत नाही कधी कोणाला, पिंजऱ्यामध्ये लपून असतो. दिसत नाही कधी कोणाला, पिंजऱ्यामध्ये लपून असतो. भीती वाटली की जोराने धडधडतो. पळाला तरी जोराने धडधडतो. ओळखा पाहू मी कोण? काय असेल बरं याचं उत्तर. तुम्हाला मी एक क्लू देते. हा एक शरीराचा अवयव आहे. आता सांगा पाहू. उत्तर खूप सोपं झालं आहे तुमच्यासाठी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आपलं हृदय. कारण आपल्याला भीती वाटली की आपलं हृदय धडधडतं की नाही, आणि आपण जर जोरात पळालो तरी आपलं हृदय धडधडतं.
आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 5. अशी कोणती गोष्ट आहे जी गरमी असो किंवा थंडी असो नेहमीच थंड राहते? ओळखा पाहू. अशी कोणती गोष्ट आहे की गरमीत आणि थंडीत देखील ती थंडच असते? उत्तर खूप सोपं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे बर्फ. कारण बर्फ गरमीमध्ये वितळत नाही. गरमी असो किंवा थंडी, बर्फ हा थंडच असतो. कोड नंबर 6. अशी कोणती गोष्ट आहे जी एक मुलगी लग्नाआधी घालू शकत नाही? ओळखा पाहू. अशी कोणती गोष्ट आहे की जी मुलगी लग्नाआधी कधीच घालू शकत नाही? उत्तर खूप सोपं आहे. ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे मंगळसूत्र. कारण कोणतीच मुलगी लग्नाच्या आधी मंगळसूत्र घालत नाही. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 7. मी तुम्हाला नेहमी खाली खेचतो पण स्वतः कधी वर जात नाही. सांगा पाहू मी कोण आहे? मी तुम्हाला नेहमी खाली खेचतो पण स्वतः कधीच वर जात नाही. स्वतः कधीच वर जात नाही. सांगा पाहू मी कोण आहे? ओळखा पाहू. या कोड्याचं काय उत्तर असेल? मी एक तुम्हाला क्लू देते. जर तुम्ही खेळत असताना बॉल वरती टाकला तर तो बॉल वरती जातो का? तर तो खाली येतो. का बरं? काय असतं त्याला कारण? तेच या कोड्याचं उत्तर आहे. आता उत्तर देणं खूप सोपं झालेलं आहे. आता ओळखा पाहू काय असेल बरं याचं उत्तर? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे गुरुत्वाकर्षण. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 9. कोड व्यवस्थित ऐका. खडक फोडला चांदणी चमकली. चांदीच्या विहिरीत मिळते पाणी. चांदीच्या विहिरीत मिळते पाणी. आम्ही म्हणतो देवाचीच करणी. आम्ही म्हणतो देवाची हीच करणी. ओळखा पाहू काय बरं असेल याचं उत्तर? उत्तर खूप सोपं आहे. याच्यावरून मराठी म्हण देखील आहे. आता सांगा पाहू काय असेल बरं याचं उत्तर? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे नारळ. कारण नारळ फोडला की आतून पांढरा असतो आणि त्याच्यात पाणी देखील असतं. त्याच्यावरून एक म्हण देखील आहे. देवाची करणी आणि नारळात पाणी. देवाची करणी आणि नारळात पाणी. आहे की नाही मजेशीर आणि गमतीशीर उत्तर? अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी सोडवण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी पाहायला आणि ऐकायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.